प्रेक्षको नमस्कार। अध्यात्म आणि विज्ञानाच्या समन्वय प्रदान भूमीत विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या ज्ञान मंदिरात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। मन करारे प्रसन्न ही साऱ्या संतांची शिकवण। हे मन आपलं शांत कसं ठेवायचं याकरता व्याधी निवारणार्थ स्वास्थ्य रक्षणार्थ असणारा हा आरोग्याविषयीचा विशेष कार्यक्रम। आभा आणि जीवनशैली डॉक्टर सुनील कुमार थिगडे हे ऑरा निसर्गोपचार तज्ञ आहेत। गेले 18हून अधिक वर्षे ते या क्षेत्रात कार्यरत आहेत। त्यांच्याचकडून आपण जाणून घेऊयात। ओम भूर्भुवस्वहा ओम पुरंदराय विद्महे वृतांतकाय धीमहि तन्नो वेदेंद्रः प्रचोदयात। विशेष शुद्धता अशी ओळख असणारं हे विशुद्ध चक्र। हे चक्र आभा मंडळामधील ऊर्जेवर प्रक्रिया करून आकाश तत्व शरीरास पुरवतं। आकाश हे सर्वव्यापी आहे आणि आकाशातून इतर तत्वांची उत्पत्ती असल्यामुळे ते सर्वाचे मूळ आहे। पुराणांमध्ये डोक्याला स्वर्ग, कंठाला क्षितिज तर शरीराला पृथ्वी असं रूपक दिलं गेलंय। कोणतंही विष हे जर पृथ्वीकडे गेलं तर शरीराचा नाश होतो किंवा वर स्वर्गाकडे गेलं तर मेंदूचा नाश होऊ शकतो। म्हणूनच कोणत्याही कटू शब्दाचं, वाईट अनुभवाचं विष हे कंठात आहे असं म्हटलं गेलंय। पाहुयात याच विशुद्ध चक्राची माहिती आजच्या या भागातून। अनाहत चक्राच्या नंतर पुढे येतं ते विशुद्ध चक्र। आपल्या कंठाच्या स्थानावरती याचं स्थान आहे। याला थ्रोट चक्र असंही म्हटलं जातं। याचा रंग निळा असून याची देवता शिव किंवा राधाकृष्ण आहेत। याला 16 पाकळ्या आहेत। याचं तत्व हे आकाश तत्व आहे। आकाश तत्वामध्ये बऱ्याचशा पोकळ्या असतात आणि ह्या तत्वाशी निगडीत असणारे जे अवयव आहेत यांच्यामध्ये सुद्धा पोकळ्या असल्यामुळं आकाश तत्व हे या चक्रावरती प्रभाव करतं। याचे ग्रह आहेत गुरु आणि शुक्र। या गुरु शुक्राचा प्रभाव चक्रावरती असतो। हे चक्र जे आहे हे भावना व्यक्त करणारं चक्र आहे। या कंठाशी असल्यामुळं हृदयाकडनं आलेल्या भावना ह्या व्यक्त करणं हे या चक्राचं कार्य आहे। हे बऱ्याच वेळा आपण पाहतो, आनंद झाला तरी आणि दुःख झालं तरी आपण म्हणतो की कंठ दाटून आला। तर हा कंठ दाटून येणं म्हणजेच विशुद्ध चक्रामधनं आपल्या भावना व्यक्त होणं आहे। बऱ्याच वेळा भावना व्यक्त न झाल्यास ह्या चक्रामध्ये बिघाड होऊ शकतात। अनेक वेळा असं होतं की अनेक गोष्टी आपल्या आयुष्यातल्या अशा असतात कोणाकडे आपण सांगू शकत नाही, बोलू शकत नाही आणि त्या जर व्यक्त नाही झाल्या तर त्याची साठवणूक ही या चक्रामध्ये झाल्याने या चक्राला बिघाड होतो आणि अनेक व्याधी, मानसिक आणि शारीरिक व्याधी असे होऊ शकतात। बऱ्याच वेळा आमच्याकडे येणारे आम्ही लोकांना हे सांगत असतो की जर तुम्हाला असं काही अडचणी वाटल्या आणि तुम्हाला बोलताही नाही आलं, कोणाकडे सांगताही नाही आलं तर ह्या कागदावरती तुम्ही लिहा आणि कागदावरती लिहून तो कागद हवं तर तुम्ही फाडून टाका, पण कुठेतरी व्यक्त होणं हे अत्यंत गरजेचं आहे। याच्याशी निगडीत असणारे जे शरीरातले इंद्रिय आहेत किंवा अवयव आहेत हे आहेत श्वासनलिका, अन्ननलिका, त्याचबरोबर टॉन्सिल्स, थायरॉइड ग्रंथी। यात जर बिघाड झाला तर ह्या ठिकाणी फॅरेंजायटिससारखं किंवा टॉन्सिलायटिससारखे आजार होऊ शकतात आणि ते रिकवर करण्यासाठी, त्याच्यापासून मुक्ती मिळण्यासाठी आपल्याला याचा उपचार करावा लागतो। याचा उपचार करताना हम 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 याचा या बीजमंत्राचा, जो बीजमंत्र विशुद्ध चक्राचा आहे त्याचं उच्चारण करण्याने व्याधी बऱ्याचशा कमी होऊ शकतात। विशेषतः गायक, वक्ते, शिक्षक ह्यांच्यासाठी हे चक्र अत्यंत महत्त्वाचं असतं। विशुद्ध चक्र चांगलं आहे, त्याचं वक्तृत्व चांगलं असतं, त्याची भाषा शुद्ध असते। अशा पद्धतीचं हे विशुद्ध चक्र आपल्या कंठस्थानाचं, शरीराच्या कंठाचं हे चक्र आहे। विशुद्ध चक्राचं स्वस्तिवाक्य आपल्याला असं सांगतं की युद्ध माझा राम करणार, युद्ध माझा राम करणार, समर्थ दत्तगुरु मूळ आधार। मी सैनिक वानर साचार, मी सैनिक वानर साचार, रावण मरणार निश्चित। विशुद्ध चक्राची ही माहिती लक्षात घेत आपणही आपल्या शरीराची काळजी घ्या आणि आपलं स्वास्थ्य जपा आणि मन शांत ठेवा। नमस्कार।